नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील युनिट नंबर 2 कुकू या कवितेविषयी माहिती पाहणार आहोत. कुकू म्हणजे कोकिळा. तर कोकिळ पक्षी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यावेळेस पावसाचं आगमन होणार असतं त्यावेळेस हा पक्षी जोरजोरात मोठमोठ्याने ओरडत असतो आणि पावसाला बोलवतो की काय असं आपल्याला सर्वांना भासतं. आणि खेडेगावामध्ये अशी एक संकेत आहे की ज्यावेळेस कोकिळ पक्षी मोठमोठ्याने आवाज करतो त्यावेळेस पाऊस काही दिवसातच येणार असतो असं पण म्हटलं जातं. तर चला तर मग जी काही कुकू कविता आहे त्याविषयी आपण माहिती पाहूया. कुकू कुकू व्हॉट डू यू डू. आता कवी या कोकिळ पक्षाला विचारत आहे की अरे कोकिळा कोकिळा तू काय करत आहेस, इतका मोठ्याने जो आवाज तू काढत आहेस हा कशासाठी काढत आहेस, काय करत आहेस. तर मग कोकिळ पक्षी त्याला उत्तर देत आहे की कोकिळ पक्षी मी नेमकं काय करत आहे असं या ठिकाणी आपल्याला भासवण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. आणि तेच या ठिकाणी कोकिळ पक्षी आपल्याबरोबर बोलत आहे असं कवीने या ठिकाणी भासवलेलं आहे आपल्याला. इन एप्रिल आय ओपन माय बिल. ओपन म्हणजे उघडणे, एप्रिल म्हणजे एप्रिल महिना आणि बिल म्हणजे चोच. कवीची त्या जे काही कोकिळ पक्षी आहे त्याची चोच इज कॉल्ड बिल. मग कोकिळ पक्षी काय सांगत आहे, एप्रिलमध्ये मी माझी चोच उघडतो आणि चोच उघडून काय करतो. इन मे आय सिंग ऑल डे. आणि मे महिन्यामध्ये मी गाणं गायला सुरुवात करतो मोठमोठ्याने. आणि ऑल म्हणजे संपूर्ण आणि डे म्हणजे दिवस, संपूर्ण दिवसभर मी गाणं गातो. मला त्या पावसाला बोलवायचं असतं म्हणून मी दिवसभर त्या ठिकाणी पावसाला बोलवण्याचं गाणं या ठिकाणी गात असतो. इन जून आय चेंज माय ट्यून. आणि जून महिन्यामध्ये काय करतो म्हणतो मी, तर जी काही चेंज म्हणजे बदल करणे आणि माय म्हणजे माझी, ट्यून म्हणजे सुरेलपणा. मग जूनमध्ये मी माझा सुरेलपणा बदलतो कारण पावसाचं आगमन होणार असतं, पाऊस येणारच असतो. आणि म्हणून मी माझी जी काही ट्यून आहे, जे काही सुरेलपणा आहे गाण्यामधला, तर तो मी बदल करतो त्याच्यामध्ये जून महिन्यामध्ये. इन जुलै अवे आय फ्लाय. आणि जुलैमध्ये मी काय होतो, फ्लाय म्हणजे उडून जाणे. आणि जुलै महिन्यामध्ये मी उडून जातो कारण माझं पाणी पिऊन झालेलं असतं, माझं पोट भरलेलं असतं म्हणून मी जुलै महिन्यामध्ये उडून जातो असं कोकिळ पक्षी सांगत असतो. इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. इन ऑगस्टमध्ये तर मी तुम्हाला कुठेही सापडत नाही किंवा मी कुठं आहे हे सुद्धा कोणालाच कोणत्याही या आसपासच्या व्यक्तींना किंवा त्या गावच्या त्या परिसरात त्या व्यक्तीला मी सापडत नाही. मी खूप लांब या ठिकाणी उडून जातो कारण माझं काम झालेलं असतं. कोकिळ म्हणजे एक प्रकारे चातक पक्षी असतो जो फक्त पावसाचं जे काही पाणी पडतं म्हणजे आभाळातून डायरेक्ट पावसाचे थेंब जमिनीवरती येतात तेच पाणी फक्त हा कोकिळ पक्षी पित असतो. म्हणून या कोकिळ पक्षाची जी तहान भागवण्यासाठी पाऊस येणं फार गरजेचं आहे. म्हणून कोकिळ पक्षी या ठिकाणी पावसाला या ठिकाणी जोरजोरात आवाज देऊन बोलवत असतो असं वर्णन या पोएममध्ये कवितेमध्ये कवीने केलेलं आहे. तर मग या कवितेमधले जे काही प्रश्न आहेत ते आपण आता पाहूयात. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, फाइंड द रायमिंग वर्ड्स इन द पोएम. या कवितेतील जे काही रायमिंग वर्ड्स आहेत, यमक जुळणारे जे शब्द आहेत ते या ठिकाणी लिहा असं सांगितलेलं आहे. तर पहिला रायमिंग वर्ड्स आहे कुकू, त्याचा रायमिंग वर्ड्स आहे डू. एप्रिल बिल, मे डे, जून ट्यून, जुलै फ्लाय, ऑगस्ट मस्ट. एवढे रायमिंग वर्ड्स आपल्याला या ठिकाणी मिळतात. रायमिंग वर्ड शोधण्यासाठी अतिशय सोपी ट्रिक आहे. जी कवितेचं कडवं असतं त्या कडव्यातील प्रत्येक जे स्टांजातील प्रत्येक जो शेवटचा शब्द असतो त्याचा उच्चार थोडासा आपल्याला सारखा आल्यासारखा वाटतो, तो शब्द आपण या ठिकाणी रायमिंग वर्ड्स म्हणून घ्यायचा आहे. याच्यामध्ये फारसं काही अवघड नाही आहे. आता पुढं त्यांनी सांगितलेलं आहे, क्वेश्चन नंबर 3 आहे, लिस्ट द नेम्स ऑफ मंथ्स, टिक द वन्स दॅट आर दीज इन द पोएम. म्हणजे काय, तर कवितेतील महिन्याची इंग्रजी नावे लक्षपूर्वक ऐका आणि त्यावरती अशी टिक करा जे आपल्या पोएममध्ये आलेले आहेत. त्याला करेक्ट टिक करायची आहे, तुम्ही राईट मार्क त्याला त्या ठिकाणी तुम्ही करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे,
कॉपी द नेम्स ऑफ मंथ्स, राईट दीज नेम्स इन मराठी अलॉंगसाइड. म्हणजे काय, हे जी दिलेले शब्द महिने आहेत, इंग्रजी महिने आहेत आपले सगळे, खाली जे दिलेत पहा ब्रॅकेटमध्ये, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, हे जे महिने आहेत ना, तर ह्या महिन्याचे मराठी नावं तुम्ही लिहायचे आहेत. मराठीत कसं लिहिणार, जानेवारी असंच लिहायचं तुम्ही, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आणि त्याचं जे काही मराठीमधलं जे वर्ड्स आहेत ते जरा व्यवस्थित पाहून लिहायचे, जेणेकरून काही जोड शब्द आहेत ते आपल्या या ठिकाणी चुकणार नाहीत, याची दक्षता घ्यायची. तर या ठिकाणी पोएम आपली झालेली आहे संपूर्ण शिकून पाहून. तर ही कविता अतिशय सोपी आहे. आणि अशाच पुढचं जे काही युनिट नंबर 2 मधील वेगवेगळे जे टॉपिक आहेत, आपण हे वेगवेगळे टॉपिक सर्व पाहणार आहोत. हे युनिट नंबर 2 मधील पहिले पोएम आपण संपवलेलं आहे. आणि याच्यानंतरचा जो लेसन आहे तो आपल्या पुढच्या भागामध्ये येणार आहे. तर विद्यार्थ्यांनी याचा छानसा अभ्यास करायचा. ही पोएम एकदा दोनदा म्हणायची, रिदम वाईज म्हणायची, आणि छान ही कविता आपली पाठ होऊन जाईल. धन्यवाद.